नमस्कार. सीना नदीला आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत महापूर येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भोगावती नदीला सुद्धा महापूर येण्याची शक्यता आहे. मागच्या आठवड्यामध्ये सीना नदीमध्ये कोळेगाव जो प्रोजेक्ट आहे तिथून 40,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेलं होतं. तेवढ्या पाण्यानेच आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं आणि नदीकाठच्या लोकांचं नुकसान झालं होतं. बऱ्याच नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलेलं होतं. आता जवळपास 2 लाख क्युसेकनी पाणी हे सीना कोळेगाव धरण, चांदणी मीडियम प्रोजेक्ट जो परांड्याला आहे आणि खासापुरी धरण याच्यातून एकत्रितरित्या येणार आहे. त्यामुळं फार मोठ्या प्रमाणावर नदीला पूर येणार आहे, महापूर येणार आहे. कदाचित हे पाणी नुसतं नदीकाठच्या शेतातच नव्हे तर नदीच्या जवळ असणाऱ्या गावांमध्ये, घरांमध्ये सुद्धा शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळं नदीच्या कडेला असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आणि त्याचबरोबर नदीच्या कडेला असणाऱ्या विशेष करून सीना नदी आणि भोगावती नदी या नदीच्या काठेला असणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी स्थलांतर करणं हे जास्त संयुक्तिक राहील. त्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत हे महत्वाचं आहे. लहान मुलं, महिला, आपली शेतातली जनावरं ही ताबडतोब सुरक्षित स्थळी उंचावरच्या ठिकाणी शिफ्ट करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं नागरिकांना माझं आवाहन आहे, सीना नदीकाठच्या आणि भोगावती नदीकाठच्या सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे की तात्काळ आजच्या दिवसभरामध्ये आपलं सामान, साहित्य, घरामध्ये पाणी शिरण्याची शक्यता असल्यामुळे जे मौल्यवान वस्तू आहेत, आपलं जीवित अत्यंत महत्वाचं आहे, ते सगळं घेऊन आपण सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी स्थलांतरित व्हावं. प्रशासन आपल्याला ज्या काही सूचना करते त्याचं तंतोतंत पालन करावं. शेतामध्ये, रानामध्ये कुणीही थांबू नये. नदीच्या काठच्या शेतकऱ्यांना निश्चितपणे धोका आहे. नदीच्या काठच्या गावकऱ्यांना देखील धोका आहे. त्यामुळं आपला जीव सलामत ठेवण्याच्या करता प्रत्येकाने आपापल्या स्तरावर आवश्यक ती काळजी घ्यावी. प्रशासन आपल्याला मदतीसाठी निश्चितपणे तयारच असणार आहे, परंतु आपल्या जीविताच्या बरोबर कोणीही तडजोड करू नये अशी माझी आपल्या सर्व नदीकाठच्या नागरिकांना विनंती आहे.